हॅलो फ्रेंड्स, मी सुदर्शन कराळे, ॲग्रिकल्चर फिनान्स ऑफिसर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. सुरुवातीला तर तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. बघा, याच्यामध्ये तुम्हाला आता थंबनेलवरून तुम्हाला दिसत असेल मला काय बोलायचं आहे किंवा काय शिकवायचं आहे किंवा काय तुम्हाला टिप्स द्यायचे आहे इंटरव्ह्यूबद्दल, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये कशा पद्धतीने आपण चांगल्या प्रकारे स्कोर करू शकतो. तर बघा, याच्यामध्ये मी ॲज आय डिस्कस इन प्रिव्हियस lecture or session about the segments of the interview, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर्स इंटरव्ह्यू. त्याच्यामध्ये जसं की आपण 3 सेगमेंट बघितले की ॲग्रिकल्चर एक आहे, अजून बँकिंग अवेअरनेस आहे आणि सोबत जो आहे तो आहे एच आरचा. एच आर म्हणजे ह्युमन रिसोर्स, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन जास्त विचारतात. असे 3 सेगमेंट आहेत, त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे किंवा तुम्हाला एक सेशन 3 ते 4 सेशन प्रोव्हाइड करणार आहे मी. त्या सेशनसुद्धा तुम्हाला नक्की फायदा होईल या सेशनचा इंटरव्ह्यूमध्ये. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, हे मी माझं स्वतःचं मटेरियल तुमच्यासोबत शेअर करतो आहे. तर तुम्हाला काय करायचं, तुमचं मटेरियल जोडायचं आहे. म्हणजे आता मला तर माहीत नाही की तुमच्या सर्वांच्या आवडीनिवडी काय आहे किंवा हॉबी काय आहे किंवा विकनेस स्ट्रेंथ, हे तर मला काही माहिती नाही सर्वांच्याबद्दल. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या स्ट्रेंथ विकनेस चूज करा, काय आहेत काय नाहीत हे तुम्हाला माहिती आहे. तर मी फक्त एक तुम्हाला सॅम्पल देतोय, तुम्ही त्या पद्धतीने प्रिपेअर करायचा प्रयत्न करा, मी असं म्हणेल. त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला मी एच आर आणि ॲग्रिकल्चरचे जे क्वेश्चन असतील तर ते आपण मिक्समध्ये कवर करू. मिक्समध्ये समजा त्याच्याबद्दल डिस्कस करू. आणि जे बँकिंग अवेअरनेसचं आहे, बँकिंग अवेअरनेसवर आपण सेपरेट सेशन घेऊ. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल काय काय करायचं आहे. मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून नाही सांगणार, मी सांगेल तुम्हाला. मग एक ओव्हरऑली तुम्हाला सांगून देईल की काय असतं नेमकं, त्या गोष्टी तुम्हाला सांगून देईल. पण एक तुम्हाला त्याच्यावर डिटेल थोडा अभ्यास करायचा, डिटेलमध्ये प्रिपेअर करायचं. मी डिटेल पण तुमच्यासाठी सेशन घेतले असते, पण प्रॉब्लेम हा आहे की मला तेवढासा टाईम नाही आहे. आणि मी जसं बोललो होतो, म्हणजे आज 9 वाजता 8:45ला मी लेक्चर अपलोड करेल, पण अनफॉर्च्युनेटली मी बँकमधूनच 7:15 वाजता आलो. विचार करा, 8:15ला मी बँकमधून वापस आलो होतो, त्यामुळं मला ते पॉसिबल नाही झालं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मी उद्या अपलोड करेल सेशन, म्हणजे नेक्स्ट डे अपलोड करेल. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ कन्झ्युम न करता तुम्हाला आपण आपल्या सेशनकडं वळू. आणि याच्यामध्ये डिस्कस करायचं, बघा आपल्याला काय काय डिस्कस करायचं. तुम्हाला एक ओव्हरऑल आता याच्यामध्ये बघा काय इंट्रोडक्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये दिलेलं व्हाय बँकिंग का, त्यामध्ये व्हाय शुड वी हायर यू, असे म्हणजे हे जे क्वेश्चन, क्रिटिकल क्वेश्चन आहे, सिच्युएशनल बेस्ड क्वेश्चन, ते काही प्रॉब्लेम काय आहेत फार्मर्सचे. अजून आपल्या एरियाबद्दल इन्फॉर्मेशन, डिस्ट्रिक्टबद्दल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये सांगितले आहे, कशाबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. आणि आपलं ग्रॅज्युएशन आपल्याला AFOमध्ये कशा प्रकारे हेल्प करू शकतं, हे आपण 4-5 स्लाईड आपण बघणार आहोत. म्हणजे याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. हे दिसताना 4-5 स्लाईड दिसतील तुम्हाला, पण हे भरपूर मोठं म्हणजे हे आहे, मटेरियल आहे. त्याच्यामध्ये बघा, आता इंट्रोडक्शन, बेसिकली इंट्रोडक्शन जे आहे ते आपल्याला शॉर्ट ठेवायचं आहे. शॉर्ट म्हणजे कसं, बघा, आता हे मी तुम्हाला तुम्ही बघू शकता. माय नेम इज, मी सरळ दिलेलं आहे. माय नेम इज सुदर्शन गजानन कराडे. आय एम फ्रॉम बुलढाणा डिस्ट्रिक्ट. आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन फ्रॉम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, अकोला. आणि याच्यामध्ये मी जास्त काही भारूड टाकलेलं नाही. आता बाकीचे काही सांगतात की इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही काय सांगा म्हणतात, आपलं नाव सांगा, आपलं गाव सांगा, आपल्या फॅमिलीबद्दल सांगा, आपण आपलं ग्रॅज्युएशनबद्दल सांगा. एवढ्या साऱ्या गोष्टी आपल्याला सांगायच्या नसतात इंट्रोडक्शनमध्ये. आपल्याला शॉर्ट आणि म्हणजे शॉर्ट बट स्वीट ठेवायचा असतो इंटरव्ह्यू. म्हणजे आता सर्व मुलं काय करतात, हे पण म्हणजे जे जनरल इंट्रोडक्शन आहे ते तर बोलतातच, म्हणजे देतातच, सोबत काय करतात, अजून ते फॅमिलीबद्दल डिटेल सांगतात, त्यांच्या डिस्ट्रिक्टबद्दल, एरियाबद्दल, लोकॅलिटीबद्दल सर्व काही एकाच याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न करतात. पण इंटरव्ह्यूला काय पाहिजे असतो, फक्त शॉर्ट इंटरव्ह्यू बघा, म्हणजे पाहिजे असतो, इंट्रो पाहिजे असतो, आणि आपण तो त्यांना द्यायचा. म्हणजे आणि बघा, एक गोष्ट काय, आपण आपल्यानं सांगितल्यापेक्षा त्यांना विचारू द्या ना, त्यांना विचारायला ठेवा ना काहीतरी. म्हणजे आपण फॅमिलीबद्दल डिटेलमध्ये सांगतोय, सर्वच गोष्टीबद्दल इंट्रोडक्शनमध्ये जर का सगळं सांगतोय, तर मग त्यांना विचारायला काही राहिलं पाहिजेत ना. तर अशा पद्धतीने काय करायचं, शॉर्ट ठेवायचा, म्हणजे ते आपल्याला विचारतील. आता मी एवढा शॉर्ट ठेवला इंटरव्ह्यू. माय नेम इज सुदर्शन गजानन कराळे. आय एम फ्रॉम बुलढाणा डिस्ट्रिक्ट. आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन फ्रॉम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, अकोला. आता एवढा इंटरव्ह्यू ठेवला. मग एवढाच इंटरव्ह्यू ठेवला, तो काय करेल, मग सांग म्हणजे तुझ्या फॅमिलीबद्दल. आता फॅमिलीबद्दल जर तुझ्या विचारलं तर तुमचा एक क्वेश्चन कमी झाला समोरचा. म्हणजे तुम्ही तिथं तुमचं टाईम ड्युरेशन जे वाढून राहिलं, त्यामुळे तुम्हाला बाकीचे क्वेश्चन जे फेस करायचे कमी फेस करणं पडते, आहे ना.
म्हणजे हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. आणि जे म्हणतात ना की इंटरव्ह्यू आपल्या स्वतःच्या यानं वळू, असे असे क्वेश्चन, तसं काही नसतं. इंटरव्ह्यूमध्ये कोणी कसाही क्वेश्चन विचारू शकतो. त्यांच्या मनात म्हणजे 5 जण वेगवेगळे असतात, तर 5 जण ते त्यांची सर्वांची थिंकिंग जी असते ती डिफरंट असते, त्यामुळं ते कुठूनही क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. पण काय करायचं, जे पण तुम्ही प्रिपेअर करता किंवा जे पण तुम्ही बोलता ना, त्या जे आपल्याला जे बोलायचं आहे, जे काही तुम्ही सोर्स कलेक्ट केले असाल, जे म्हणजे मटेरियल कलेक्ट केलं असेल, त्याच्याबद्दल बारीक सारीक गोष्टी सर्व बघून घ्या. म्हणजे जसं की समजा तुम्ही आता बँकिंगबद्दल सांगितलं, एखाद्या टर्म रिलेटेड सांगितलं, बोलताना सांगितलं, म्हणजे चेक्सबद्दल असं बोलले, असा जस्ट मी सांगतोय एखाद्या चेक्सबद्दल बोलले, तर मग बाकीच्या त्याच्या डिटेल बॅकग्राऊंडची माहिती पाहिजे, आपल्याला बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. चेक म्हणजे काय, टाईप्स ऑफ चेक काय आहे, म्हणजे हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. हेच मी इन जनरल तुम्हाला उदाहरण दिलं चेकबद्दल. असंच बाकीच्या गोष्टीमध्ये पण तसंच. समजा आता एखादा डिस्ट्रिक्ट आहे, अजून करा एखादा डिस्ट्रिक्ट आहे, कोणतं माझा डिस्ट्रिक्ट पकडा, त्याच्यामध्ये लोणार सरोवर आहे ना, लोणार सरोवर. मग लोणार सरोवर आहे, तर मग लोणार सरोवरबद्दल पूर्ण ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. कशापासून बनला, कधी बनला, म्हणजे नेमकं रिझन काय होतं, हे सर्व कारणं काय आहेत त्याची बनायची, हे सर्व गोष्टी माहिती पाहिजेत. आता आपण त्यालाच एक वेटलँड किंवा रामसर साईड म्हणतो. तर रामसर साईड, मग रामसर म्हणजे काय, रामसर साईड म्हणजे काय, रामसर साईड आपण जनरल एक माहिती ठेवा. रामसर म्हणजे काय, एक कन्व्हेन्शन झालं होतं 1972मध्ये इराणच्या रामसरमध्ये, आणि त्याच्यावरून ठरवण्यात आलं होतं की अशा काही साईट ठरवण्यात येतील. तर असं म्हणजे बॅकग्राऊंड नॉलेज ठेवा या गोष्टीबद्दल, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही सांगाल, समजा आमच्या इकडे टेम्पल आहे, एखादं टेम्पल सांगितलं, मग टेम्पलबद्दल माहिती घ्या. किंवा जे टेम्पल आहे, समजा जे आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव टेम्पल आहे, शेगावमध्ये गजानन महाराज, मग गजानन महाराज कोण होते, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्याबद्दल माहिती पाहिजेत. म्हणून डिटेल जी गोष्ट तुम्ही बोलणार ना, तुमच्या तोंडातून फेकणार ना तिथं इंटरव्ह्यूवर समोर, तर ते तुम्हाला त्याच्याबद्दल बॅकग्राऊंडबद्दल चांगलं माहिती असलं पाहिजे. ही एक गोष्ट लक्ष ठेवा. आता याच्यामध्ये बघा, मी माझं इंट्रोडक्शन दिलं 2 लाईनमध्ये फक्त. मग आता माझ्या स्ट्रेंथ काय आहेत, तुमच्या स्ट्रेंथ वेगळ्या असू शकतात. हे माझी जनरल तुम्हाला एक सॅम्पल म्हणून मी प्रोव्हाइड करतो. हेच माझा इंटरव्ह्यू हा सुद्धा, आणि हेच सांगितलं होतं मी इंटरव्ह्यूमध्ये. माझे स्ट्रेंथ काय आहेत, माय स्ट्रेंथ आर माय डेडिकेशन, हार्डवर्क अँड अडॅप्टेबिलिटी. त्यामुळे ह्या मी 3 सांगितलेल्या होत्या स्ट्रेंथ. त्याच्यामध्ये हॉबी, आता प्रत्येकाची डिफरंट हॉबी असू शकते. कोणाला सिंगिंग, कोणाला डान्स, कोणाला स्विमिंग, कोणाला प्लेइंग म्हणजे क्रिकेट, वेगवेगळे गेम खेळायची असू शकते हॉबी. आपली सेपरेट आपली स्वतःची एक हॉबी असू शकते. म्हणजे प्रत्येकाची पर्सन टू पर्सन वेगवेगळी असणारच डेफिनेटली. तर त्यामुळं माझी हॉबी जी आहे ती, मला आय लव्ह टू प्ले क्रिकेट, असं मला विचारली नाही, पण मी प्रिपेअर करून देतो. म्हणजे प्रिपेअर करायचा विषयच नाही, ते आहेच, हॉबीच आहे. तर त्यामुळं तिचं मी ठेवलेली होती. माझी विकनेस काय आहे, आता विकनेसमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या मागच्या व्हिडिओमध्ये, की मी जे सरांनी मटेरियल प्रोव्हाइड केलं होतं, तर त्याच्यामधून एक पॉईंट घेतला होता, माय विकनेस इज आय एम नॉट प्रॉपरली ऑर्गनाइज. मग मला ते इंटरव्ह्यूअरनी त्या जो मी जे बोललो ना, त्याच्यावर मला क्रॉस कसं केलं, की म्हणजे हे कोणत्या तरी तुझ्या टीचरने सांगितलेलं आहे, आणि टीचरकडून तू शिकून आला आणि तू बोलतोय. म्हटलं हो सर, बरोबर आहे, बोलतोय म्हटलं. मी मान्य केलं, म्हणजे ॲक्सेप्ट केलं. जी गोष्ट त्यांना कळाली ना, ती गोष्ट मी ॲक्सेप्ट केली. म्हटलं हो सर, केली आहे म्हटलं. मग असं बोलून द्यायचं, जर का जेन्युइन वाटलं ना, जेन्युइन असलं ना, तर बोलून द्यायचं, काही फरक पडत नाही. आता त्यांनी विचारलं, तू एम काय, माय एम टू बिकम सक्सेसफुल पर्सन इन माय लाईफ. आता ते विचारतील सक्सेसफुल पर्सन, मग तुम्हाला सक्सेसफुल पर्सन म्हणजे काय, तो तुम्ही म्हणसाल माझं एम काय आहे, माझं एम आहे सक्सेसफुल पर्सन बनायचं आहे मला लाईफमध्ये. मग सक्सेसफुल पर्सन म्हणजे काय, मग याच्यावर सक्सेसफुल पर्सन म्हणजे हे काय, नेमकं सक्सेसफुल पर्सन कोणाला म्हणायचं. आता पर्सन टू पर्सन वेगवेगळ्या ओपिनियन आहेत त्याबद्दल. सक्सेसफुल पर्सन, सर मला चांगली वेल्थ पाहिजे, मला पैसा कमवायचा आहे, एवढ्या समजा एक पर्टिक्युलर लिमिट 10 करोड 15 करोड कमवल्यानंतर मी एक सक्सेसफुल पर्सन बनेल. किंवा सर मला माझ्या आईवडिलांची सेवा करायची, माझ्या फॅमिलीसोबत चांगला, म्हणजे फॅमिलीसोबत चांगले टाईम स्पेंड करायचा, म्हणजे जे आईवडील आहेत त्यांच्यासोबत, आणि अजून थोडा समाजामध्ये रिस्पेक्ट मला मिळाली पाहिजे, एवढं मला बनायचं आहे. म्हणजे असं हे प्रत्येकाचं असू शकतं बरं का, मी जस्ट सांगतोय तुम्हाला. त्याच्यानंतर कोणाची असं काहीतरी वेगळं असू शकतं, हे पर्सन टू पर्सन डिपेंड करतं, ठीक आहे. तर असं तुम्हाला हे मी का बरं सांगतोय, हे क्वेश्चन पेपरमध्ये, आणि हा क्वेश्चन 100% क्वेश्चन मी विचारतात, हे लक्षात ठेवा. तुम्ही म्हटलं माय एम इज टू बिकम सक्सेसफुल पर्सन इन माय लाईफ, बस तुम्हाला क्वेश्चन आला म्हणजे आलाच, की सक्सेसफुल पर्सन म्हणजे काय, व्हॉट इज सक्सेसफुल पर्सन.
आलाच लिहून घ्या माझ्याकडून, विचारणार म्हणजे विचारणार. तर त्यामुळं हे पण प्रॉपरली करून ठेवा. त्यानंतर फॅमिली, जर का मी तुम्हाला सांगितलं इंट्रोडक्शनमध्ये फॅमिलीचं मेन्शनच करायचं नाही, आणि ते त्यांना विचारू द्यायचं. ते म्हणतील सांग फॅमिलीबद्दल सांग. जर त्यांनी विचारलं, सांगायचं सर माझ्या घरामध्ये एवढे एवढे मेंबर्स आहेत, माझे वडील हे करतात, माझ्या वडिलाचं ऑक्युपेशन सांगायचं, आईचं काही सांगायचं कामच नाही, हाऊसवाईफ वगैरे सांगून दिलं की संपला विषय. आणि एवढं डिटेल भावाचं बहिणीचं यांचं काही सांगायची गरज नाही राहत. फक्त एवढं सांगायला लागते की मला बहीण आहे, भाऊ आहे, आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, बस संपला विषय. एवढं सांगायचं. आणि आपल्या वडिलाचं ऑक्युपेशन सांगायचं, बस संपला विषय. त्यानंतर अबाउट स्किल, जर का तुमच्याकडे काही स्किल असेल, समजा तुमचं तुम्ही गुड टीम लीडर असू शकता, लाईक MS धोनी है ना, तर तसा एक तुमच्याकडे गुड लीडरशिप क्वालिटी आहे, तुमच्याकडं अजून वेगवेगळ्या क्वालिटी, कम्युनिकेशन स्किल्स चांगले आहेत, ह्या पण क्वालिटी यामध्ये असू शकतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. बघा मी सांगतोय, मी ज्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या ना, मला स्वतःला इंटरव्ह्यूमध्ये गेल्यावर असं वाचलं की आपण हे प्रिपेअर तर केलं, पण याच्या मागच्या गोष्टी केलेल्या नाहीत, प्रिपेअर केलेल्या नव्हत्या. तर ते मी तुम्हाला सांगतोय, याच्यामधून ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही त्या पण गोष्टी करत घ्या. म्हणजे हे तुम्ही ॲज इट इज ठेवू शकता, याच्यात तुम्ही चेंज नाही केला तरी काही फरक पडत नाही. फक्त या गोष्टीला प्रॉपरली तुम्ही समजून, प्रॉपरली याच्यावर स्वतः ॲनालिसिस करून, स्वतः जे काही तुम्हाला प्रिपेअर करायचं त्याचं बॅकग्राऊंड ते तुम्ही प्रिपेअर करा. नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू. हा एकदम म्हणजे हा क्वेश्चन म्हणजे असतोच प्रत्येकाला, जवळपास मॅक्झिमम 80 ते 90 मुलांना स्टुडंटना हा क्वेश्चन असतो. तुम्ही बँकिंगमध्ये का बरं आले, तुम्ही बँकिंग फील्ड का चूज केली. आता हे मी प्रिपेअर केलं होतं बरं का, मला काही क्वेश्चन आला नाही, पण मी प्रिपेअर केलं होतं, म्हणून मी जस्ट तुमच्यासोबत एक सॅम्पल मांडतोय. अशा पद्धतीने तुम्ही प्रिपेअर करू शकता, म्हणून मी तुम्हाला एक सॅम्पल देतोय. बघा याच्यामध्ये काय सांगितलं, सर मॅम जे कोणी असेल ते, आफ्टर ग्रॅज्युएशन आय हॅड ओनली 2 ऑप्शन्स. हां, मग विच आर सिव्हिल सर्व्हिसेस अँड बँकिंग. हां, मग बिकॉज आय वॉज नॉट इंटरेस्टेड अबाउट अकॅडमिक्स, म्हणजे मला काही अकॅडमिक्समध्ये काही इंटरेस्ट नव्हता. मग त्यामुळं मला कोणते ऑप्शन उरले माझ्याकडं, एक तर सिव्हिल सर्व्हिसेस उरलं, एक दुसरी गोष्ट बँकिंग. हे 2 ऑप्शन माझ्याकडे उरले कॉम्पिटिटिव्हच्या हिशोबानं. मग आणि सम ऑफ माय सिनियर्स अँड कलिग्स आर देअर वर्किंग ॲज अन AFO, म्हणजे काही जे माझे सिनियर्स होते ते वर्क करत होते ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून. त्यांनी मला काय केलं, गाईड केलं अबाउट AFO, विच इज बेस्ट अपॉर्च्युनिटी आफ्टर BSc ॲग्रिकल्चर. आणि ती एक बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे आफ्टर BSc ॲग्रिकल्चर, म्हणजे आपलं ग्रॅज्युएशन नंतरची एक चांगली अपॉर्च्युनिटी. आणि अपार्ट फ्रॉम दिस ट्रान्सपरन्सी ऑफ बँकिंग एक्झाम्स आणि सोबत ग्रोथ इन बँकिंग सेक्टर, सो दॅट आय चूज बँकिंग ओर सिव्हिल सर्व्हिसेस. हे एक जेन्युइन आन्सर आहे बरं का. बघा समोरच्याला समजते, तुम्ही खोटं बोलायचा विषय येत नाही. त्याला आपलं जेवढं एज आहे ना, तेवढं त्या एक्सपर्ट लोकांचा एक्सपिरियन्स असतो त्या फील्डमध्ये. त्यामुळे ते तुमचा चेहरा बघितल्यावर सांगतात की तू काय खोटं बोलतो आणि काय बरोबर बोलतो. त्यामुळं जेन्युइन जे आहे ना ते सांगायचं. याच्यामध्ये काय जेन्युइन आहे सर्व, तुम्ही जेन्युइन सांगू शकता. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पण तुमचं वेगळं असू शकतं. बँकिंगच का चूज केली, म्हणजे तुम्हाला मे बी तुम्हाला लवकर जॉब पाहिजे असेल, किंवा तुमचं इंटरेस्ट बँकिंगमध्ये असेल, म्हणजे जे काही रिझन आहेत ते तुम्ही सांगू शकता, पण जेन्युइन रिझन सांगायचं. पण हे मला प्रॉपर वाटलं आणि मी अशा पद्धतीनं प्रिपेअर केलं होतं. हे मी स्वतः तयार केलेलं आहे, हे मला कोण सांगितलेलं नाही, हे मी स्वतः तयार केलेलं होतं आणि अशा पद्धतीने मी तयार केलं. आणि पण मला हा वाय बँकिंगचा क्वेश्चन जो आहे तो आलेला नाही. पण तुम्ही नोट करून घेऊ शकता, स्क्रीनशॉट काढू शकता. किंवा जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत तुम्ही माझं टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर माझं टेलिग्राम चॅनल आहे AFO स्पेशल म्हणून. त्याच्यामध्ये मी PPT शेअर करून देईल. जेव्हा आपलं हे सेशन होईल अपलोड, त्यानंतर मी एका दिवसानंतर मी हे तुम्हाला PPT पण अवेलेबल करून देईल. तुम्ही याच्यावरून हे पॉईंट्स तुम्ही नोट करून घेऊ शकता तुमच्यासाठी. त्यानंतर बघा हे कॉमन क्वेश्चन आहेत बरं का, म्हणून मी आज हे क्वेश्चन घेतले. मी तर तेच सांगितलं तुम्हाला की ॲग्रिकल्चर आणि सोबत आपल्या HR रिलेटेड क्वेश्चन मी मिक्सच घेणार आहे. त्यानंतर बघा आता हा एक कॉमन क्वेश्चन असतो त्यांचा की व्हाय शुड वी हायर यू, म्हणजे इंट्रोडक्शन झालं, क्वेश्चन झाले, लास्ट मोमेंटला एक क्वेश्चन विचारा का बरं आम्ही तुला का हायर करावं, का तुम्हाला आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये घ्यावं, या फील्डमध्ये तुम्हाला का चूज करावं, असा त्यांचा क्वेश्चन असतो. मग त्याच्यामध्ये बघा मी माझ्या वेळेने प्रिपेअर केलेलं आहे. मी काही कॉपी पेस्ट केलेलं नाही कोणाचं. मी स्वतः
थोडासा म्हणजे डोकं लावलं याच्यामध्ये काय काय तयार करायला पाहिजे. आणि हां, ऑफकोर्स आता थोडं आपण गायडन्स घ्यायचा प्रयत्न करतो, कारण आपण नवीन असतो इंटरव्ह्यूसाठी, त्यामुळं आपण इकडं तिकडं शोधत असतो गायडन्स. तर थोडंफार मी बाकीकडून कलेक्ट केलं किंवा थोडं माझा स्वतःचा पण प्रिपेअर केला आणि मी तुमच्यासोबत हे शेअर करतोय. तर बघा, याचं आयडियल आन्सर काय असू शकतं. आता प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये कोणत्याच क्वेश्चनला आयडियल आन्सर राहत नाही बरं का, हे एक लक्षात ठेवा. कारण इंटरव्ह्यूमध्ये कोणीच असं म्हणजे एक्झॅक्ट आन्सर सांगू शकत नाही, कारण क्वेश्चन्स असे असतात सिच्युएशनल बेस, त्याच्यामुळं ते आपापल्या ओपिनियननुसार व्हॅरी होतात. ठीक आहे. तर हे बघा, व्हाय शुड वी हायर यू, म्हणजे तुम्ही मला का घ्यावा, आम्ही याच्यामध्ये काय हायर करावं. तर याचं मी जे आन्सर बनवलं होतं ते बघा काय आहे. आय विल युटिलाइज माय प्रोफेशनल नॉलेज इन बँक्स ॲज वेल ॲज फार्मर्स पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे बँक्सच्या आणि फार्मर्सच्या पर्स्पेक्टिव्ह मी जे आहे ते माझं प्रोफेशनल नॉलेज जे काही मी गेन केलेलं आहे ड्युरिंग माय ग्रॅज्युएशन, ते मी युटिलाइज करायचा प्रयत्न केला, सो दॅट बोथ विल गेट बेनिफिट ऑफ इट, लाईक फार्मर पण आणि बँक पण, म्हणजे दोघांना पण याचा बेनिफिट होईल, सो दॅट बोथ विल गेट बेनिफिट ऑफ इट. लाईक सांगितलंच तुम्हाला मी की दोन्ही पण फार्मर्स पण त्याच्यापासून फार्मरला पण त्याच्यापासून बेनिफिट होईल, सोबत बँकला पण बेनिफिट होईल. अशा पद्धतीने माझं प्रोफेशनल नॉलेज जे आहे ते युटिलाइज करेल. बघा, ॲडॉप्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज. आता न्यू टेक्नॉलॉजीज इथं तुम्ही बोलताना न्यू टेक्नॉलॉजीज हा पॉईंट लय मोठा घातक आहे बरं का. ॲडॉप्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज आपण बोलून जातो, सहज बोलून जातो की ॲडॉप्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजी, पण मग याचं पण बॅकग्राऊंड आपल्याला माहीत पाहिजे. आता मग सांग, जे न्यू टेक्नॉलॉजी आहेत तर कोणत्या आहेत, न्यू टेक्नॉलॉजी आहेत त्या कोणत्या आहेत सध्या. मग तुम्ही सांगू शकता सर, आता ड्रीप इरिगेशन आहे, स्प्रिंकलर इरिगेशन आहे. त्यानंतर तुम्ही असं पण सांगू शकता आपलं जे ड्रोन्स आहे, आता नवीन समजा नवीन जे आहेत ड्रोन आलेलं आहे ना, लखपती जी त्याच्यामध्ये आहे ना ड्रोनचा एक आत्ता जी स्कीम लॉन्च झाली आहे ती, त्या ड्रोनबद्दल तुम्ही सांगू शकता. असे बाकीच्या पण टेक्नॉलॉजीबद्दल तुम्ही सांगू शकता. आता कंबाईन हार्वेस्टर जे आहे ते बाकीच्या फील्डमध्ये पण यूज करतात. लाईक सोयाबीनसाठी पण आपण सोयाबीनसाठी हार्वेस्टिंगसाठी पण ते यूज करत आहे. म्हणजे ह्या पण गोष्टी ज्यामध्ये मोडतात बरं का. तर आणि ट्रॅक्टरचे रिसेंट जे काही इम्प्लिमेंट टूल्स नवीन येत आहेत मार्केटमध्ये, त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ प्रीमियर कस्टमर और फार्मर, म्हणजे असा कस्टमर आयडेंटिफाय करायचा जो एकदम चांगला आहे, त्याचं लोनचं रेकॉर्ड, एखादं लोन त्यानं प्रिव्हियस घेतलेलं असेल किंवा त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्या सराउंडिंगमध्ये जे काही लोक असतील त्याच्याकडून त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करून त्याला एखादा प्रीमियर कस्टमर जो आहे तो आयडेंटिफाय करणं, म्हणजे जो काय बँक जो लोन जे आहे ते व्यवस्थित त्याचं जे अकाउंट आहे लोन अकाउंट ते व्यवस्थित चालवेल, म्हणजे टाईमली रिपे करेल, त्याचं जे इंटरेस्ट आहे ते टाईमली रिपे करेल असा मी एक कस्टमर शोधेल आणि त्याला लोन देईल, म्हणजे जो बँकसाठी पण बेनिफिशियल असेल, सोबत त्याच्या स्वतःच्या बिझनेससाठी पण, फार्मरला किंवा जो पण कस्टमर असेल बाकीच्या ॲक्टिव्हिटीसाठी त्याला पण हेल्प होईल. सोबत ग्रेडेशन ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप. आता सेल्फ हेल्प ग्रुप हा याच्यावर खूप जास्त क्वेश्चन येतात इंटरव्ह्यूमध्ये. याच्यामध्ये बघा एक आहे जॉईंट लायबिलिटी ग्रुप आहे, सेल्फ हेल्प ग्रुप आहेत. मग ते तुम्हाला विचारतात व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन जॉईंट लायबिलिटी ग्रुप आणि सेल्फ हेल्प ग्रुप. मग सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये किती मिनिमम मेंबर किती असतात, मॅक्झिमम किती असतात, त्यांना रिव्हॉल्विंग फंड किती मिळतो, ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, ती डिफरन्स देणार मी नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करेल मी. पण तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी तुम्हाला प्रिपेअर करायच्या आहे की नेमकं काय सेल्फ हेल्प ग्रुप काय आहे, जॉईंट लायबिलिटी ग्रुप काय आहे. ठीक आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये प्रोव्हाइड करणारच आहे. माझं मी स्वतः जे काढलेलं होतं ते. त्यानंतर अबाउट डिफरंट स्कीम्स सच ॲज KCC. आता तुम्ही जर स्कीमबद्दल बोलताय KCC, मग KCCबद्दल सगळं माहिती पाहिजे. KCCची जी कमिटी होती समजा किसान क्रेडिट कार्डची, कोणती होती, RV गुप्ता कमिटी होती, हो ना. तर KCC केव्हा लॉन्च झालं, 1998मध्ये लॉन्च झालं. ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. KCCमध्ये लोन दिलं तर कोलॅटरल फ्री लोन किती अमाऊंट जी कोलॅटरल फ्री दिली जाते, तर ते लक्षात ठेवा. मग याच्या अगोदर प्रिव्हियस अमाऊंट किती होती, आता रिसेंट अपडेट किती आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर PMFBY, मग त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे विचारतील की खरीप क्रॉपसाठी किती आहे रेट, रब्बीसाठी किती आहे, समर क्रॉपसाठी किती आहे, हे तुम्हाला विचारतील त्यामध्ये. त्यानंतर मुद्रामध्ये मग ते म्हणतील मुद्रा आहे तर मुद्रा, मग ती कॅटेगरी सांग मुद्राच्या कोणत्या आहे, शिशु किशोर तरुण, मग शिशुमध्ये काय क्रायटेरिया आहे, तरुणमध्ये काय आहे, किशोरमध्ये काय आहे हे सांगावं लागेल. मुद्रामध्ये मॅक्झिमम लोन किती देऊ शकतो आपण, 10 लाखापर्यंत देऊ शकतो. ह्या गोष्टी तुम्हाला इथं प्रॉपरली अनालाइज करायच्या, प्रॉपरली याचं मी काय म्हणतो, तुम्ही गव्हर्नमेंट स्कीमला टोटल एक वेळा रीड करून घ्या, कारण त्याच्यावर क्वेश्चन येतात बरं का. आता PMFME आहे, रिसेंट सर्वात जास्त PMFME चालते, तर PMFME बद्दल बघा, त्याच्यामध्ये कशाला लोन दिलं जातं, फूड प्रोसेसिंग युनिटला लोन देतो.
तर आणि त्याच्यामध्ये सबसिडी किती असते, 35% सबसिडी मिळते. या सर्व गोष्टी तुम्हाला बघायच्या आहे, तुम्हाला करायच्या आहे. तुम्ही आता तुम्ही मेन्ससाठी प्रिपेअर केलेच आहे स्कीम, त्याच एकदा परत रीड करून घ्या, सो दॅट तुम्हाला जास्त क्लॅरिटी भेटेल त्याच्याबद्दल. त्यानंतर आय विल ऑल्सो सजेस्ट द फार्मर्स अबाउट अलाइड ॲक्टिव्हिटीज. मग अलाइड ॲक्टिव्हिटीज कोणत्या आहेत, डेअरी आहे, पोल्ट्री आहे, फिशरी आहे, ह्या ज्या आहेत त्या ॲपिकल्चर, सिरिकल्चर याच्याबद्दल ह्या ज्या आहेत अलाइड ॲक्टिव्हिटीमध्ये मोडतात, याच्याबद्दल मी सजेस्ट करेल आहे ना. ह्या अशा पद्धतीने तुम्हाला आता विचार करा, हा जो आहे ना एक पॉईंट, हा क्वेश्चन तुम्ही जर एवढा एक्सप्लेन करून सांगितला ना, मी ज्या पद्धतीने बोललोय, मी तुम्हाला ज्या पद्धतीने हा क्वेश्चन प्रिपेअर करून दिलाय, मी या पद्धतीने जर तुम्ही बोलले ना, तर तुम्हाला एवढं एक्सप्लेन करून सांगता येतं हा क्वेश्चन एकदम चांगल्या प्रकारे. आणि जेवढा चांगल्या प्रकारे तुम्ही क्वेश्चन एक्सप्लेन करून सांगसाल ना, पटवून दिसाल ना समोरच्याला, इंटरव्ह्यूअरला, तेवढा तुमचा चांगला इम्पॅक्ट पडतो. त्यामुळं बघा, असे क्वेश्चन असतात काही आता बँकिंगचा एक क्वेश्चन आहे, बाय बँकिंग, तो एक क्वेश्चन चांगला होता, हा एक क्वेश्चन चांगला आहे. इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं काय काय करायचं, काय काय नाही करायचं. बघा, या पद्धतीने तुमचा एक फोकस असला पाहिजे. म्हणजे जनरल तुम्हाला म्हणजे बाकीचे सर्वच सांगतील तुम्हाला असं हे करा ते करा, पण मी स्वतः प्रिपेअर केलं, हे मला थोडीशी मेहनत करावी लागली. मी कोण तिकून शोधलं, मी काय गुगल, आता जनरली आहे नवीन असल्यामुळं करतोच आपण, कारण आपल्याला फर्स्ट टाईम असतो इंटरव्ह्यूसाठी, त्याच्यामुळं कोणाचा फर्स्ट टाईम असेल, मे बी कोणा सेकंड थर्ड फोर्थ पण अटेम्प्ट असू शकतो. मी त्याबद्दल नाही, पण मग ज्याचे फर्स्ट अटेम्प्ट आहेत त्याला थोडासा प्रॉब्लेम जातो आणि भीती असते मनामध्ये की काय होईल, है ना. तर मी हे अशा पद्धतीने प्रिपेअर केलं होतं. तर बघू शकता तुम्ही, हे ॲज इट इज तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. हे एकदम चांगला क्वेश्चन आहे, याच्यामध्ये सर्वच जण कॉपी पेस्ट करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण सर्वांना हा क्वेश्चन येणार नाही. मग आता पॅनल वाईज वेगवेगळे पॅनल बी असतात, 5-6 पॅनल असतात, है ना. त्यामुळे कोणी कोणत्या पॅनलमध्ये जाणार, कोणी कोणत्या पॅनलमध्ये जाणार, तर त्यामुळं सिमिलर आन्सरचा काही विषय नाही. पण आणि मी एवढे पॉईंट तुम्हाला लिहून दिले, हे करून दिले, तर एवढे पॉईंट कोणाला आठवत नाही. मी आता तुम्ही 5-6 पॉईंट आहेत, ते 6 पॉईंट, त्यातले 3-4 पॉईंट पण तुम्ही चांगल्या प्रकारे सांगू शकले, तरी मोर दॅन इनफ आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. याच्यानंतर बघू आपण नेक्स्ट स्लाइड. आता क्वेश्चन याच्यामध्ये हा एक क्वेश्चन जनरली असतो बघा. आपण म्हणतो ना की सर मला फार्मर्सला हेल्प करायची, असं करायचं, काही काही जे डोकं लावतात ना, एक्स्ट्रा डोकं लावलं म्हणतो मी, का बरं, तिथे गेल्यावर त्यांना आन्सर माहीत नसतं, पण काहीतरी बोलायचं म्हणून बोलायला प्रयत्न करतात असे स्टुडंट. आता त्या अशा स्टुडंटला मग ती असे काही क्वेश्चन विचारतात. तर त्यामुळं ह्या जनरल हा आपल्याला पण प्रिपेअर करायचा आहे, पण सांगतोय मी जनरली, इन जनरल तुम्हाला सांगतोय. आता विचारतात ते प्रॉब्लेम फेस प्रेझेंट म्हणजे करंटली कोणते कोणते असे प्रॉब्लेम आहेत ते फार्मर फेस करतायत. त्याच्यामध्ये मी काही इंग्लिश करून दिले तुम्हाला, हे तुम्ही चांगल्या प्रकारे प्रिपेअर करू शकता. अनसर्टिनिटी ऑफ क्लायमेट, आता हे तर रेग्युलर थ्रूआउट द म्हणजे इंडिया आहे, अक्रॉस इंडिया आहे. कुठं चांगलं क्लायमेट आहे, कुठं म्हणजे चांगलं तर म्हणू शकत नाही, कारण की पुरं होलेटाईल असते, त्यामुळं काही सांगू शकत नाही, पण फिक्स सांगू शकत नाही. आता यावर्षी मागच्या वर्षी म्हणजे हे करंट जे इयर आहे गेलेलं, त्या इयरमध्ये काही जास्त चांगला पाऊस पडला नाही, त्यामुळे फार्मरला खूप सारं नुकसान झालं. किंवा मग पडला तर नंतर काही पर्टिक्युलर टायमानंतर पडला, तर तेव्हा क्रॉप जे आहे ते हार्वेस्ट करायच्या टायमावर पडलं, तर मग त्याच्यामुळं खराब झालं. तर हे एक अनसर्टिनिटी ऑफ क्लायमेट याच्यामध्ये चांगलं एक आन्सर आहे. ठीक आहे. त्यानंतर लेबर प्रॉब्लेम, हा तर एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये, लेबर प्रॉब्लेम. आपल्या इकडे लेबरच मिळत नाही, हा प्रॉब्लेम तुम्ही सांगू शकता. त्यानंतर लॅक ऑफ अवेअरनेस अबाउट न्यू टेक्नॉलॉजी, तुम्हाला जसं मी बोललो आता न्यू टेक्नॉलॉजीबद्दल तुम्ही सांगू शकता, त्याच्याबद्दल सांगू शकता. अजून तुमच्या मनात तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये अजून काही पॉईंट्स असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर आहे लॅक ऑफ इलेक्ट्रिसिटी एक मेजर कन्सर्न आहे. मग आता लॅक ऑफ स्टोरेज फॅसिलिटीज, हे एक मेजर आपल्याकडे प्रोडक्शन चांगलं आहे, सर्व गोष्टी आहेत, पण आपल्याकडे स्टोरेज नाही, म्हणजे त्यामुळं जास्त काळापर्यंत आपण ते स्टोअर करू शकत नाही, त्यामुळे लॉसेस जास्त होतात. पोस्ट हार्वेस्ट लॉसेस जास्त होतात. लॅक ऑफ इरिगेशन फॅसिलिटी चांगल्या नाहीत, म्हणजे आपल्याकडं वॉटर अवेलेबिलिटी रिसोर्सेस नाहीत. तर त्यामुळं याच्याबद्दल असं तुम्ही सांगू शकता. यामध्ये मग आता हे प्रॉब्लेम तुम्ही सांगितले आहे ना, हे प्रॉब्लेम सांगितल्यानंतर मग ती काय विचारतील तुम्हाला, क्रॉस क्वेश्चन करतात म्हणजे क्रॉसचं क्वेश्चन 100% तुम्ही प्रॉब्लेम तर सांगितले, मग अशा क्वेश्चनला क्रॉस क्वेश्चन करायला ना, ते क्रॉस क्वेश्चन काय करतील तुम्हाला, ते क्रॉस क्वेश्चन या पद्धतीने करतील की ते म्हणतील तुम्ही एवढे सारे प्रॉब्लेम सांगितले, हां, तर मग आता आम्हाला याच्यावर तुम्ही उपाय सांगा, तुम्ही काय करसाल, हे प्रॉब्लेम जे फेस करताय फार्मर सध्या करंटली जे फार्मर जे आहेत ते प्रॉब्लेम फेस करताय, तर मग याच्यासाठी तुम्ही एवढे सारे प्रॉब्लेम तुम्ही सांगितले, त्याच्यासाठी उपाय तुम्ही काय करू शकता, तुम्ही फार्मरला कशा पद्धतीने हेल्प कराल की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.
काही प्रमाणात तरी सॉल्व्ह होतील असा क्वेश्चन विचारतील. तर मग तुम्ही सांगू शकता सर क्लायमेट तर काही आपल्या हातात नाही आहे, क्लायमेटबद्दल म्हणजे ते काही आपल्या हातात नाही, आणि कोणी कोणी महाशय असं पण सांगू शकते सर आपलं जे आहे ना आर्टिफिशियल रेनमेकिंग ते काही आपल्या याचं नाही बरं का, सांगून म्हणजे ज्या एक सांगतो तुम्हाला ओव्हरऑल ते आपल्यासाठी नाही आर्टिफिशियल रेनमेकिंग. ठीक आहे. आता मग तुम्ही जर का हा जर विषय काढला आर्टिफिशियल रेनमेकिंग तर सांग म्हणतील ते क्लाउडसाठी कोणते कोणते केमिकल्स त्याच्यामध्ये यूज होतात. सोडियम क्लोराईड, अजून मला वाटते मला आठवत नाही, अजून दोन आहेत, आईस पण आहे, अजून एक सोडियम क्लोराईड आहे, आणि अजून एक आहे सांगतो मी तुम्हाला आठवल्यावर. त्यात आहे 3-4 वेगवेगळे केमिकल्स त्याच्यामध्ये वापरतात. त्याच्यामुळं काय होते, ढगं जे आहेत ते एकाच जागेवर येऊन जमा होतात आणि नंतर पाऊस पडतो आहे ना. पण ते आपल्यासाठी नाही आहे बरं का, तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह नाही करू शकत, रिझॉल्व्ह नाही करू शकत. ठीक आहे. तर तसं बोलायचंच नाही आपल्याला. जर बोललं हुकून चुकून जर बोललं तर त्याबद्दल माहिती असलं पाहिजे म्हणून सांगतोय. त्यानंतर लेबर प्रॉब्लेम. आता लेबर प्रॉब्लेमला आपण हा प्रॉब्लेम एक जे सॉल्व्ह होण्यासारखा प्रॉब्लेम नाही. त्यामुळं आपण म्हणू शकतो की समजा आता आपल्याला हार्वेस्टिंग करायची आहे. आपण जे हार्वेस्टिंग लेबर लावून करतोय, सोयाबीन हार्वेस्टिंग करतोय, तुरीची करतो किंवा बाकी क्रॉपची पण हार्वेस्टिंग करतो. तर मग त्याच्यामध्ये कंबाईन हार्वेस्टर यूज करून काढून घ्या, हार्वेस्टिंग करून घ्या. हे पण आपण त्याला सजेस्ट करू शकतो आहे ना. हे प्रॉब्लेम आपण त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना आन्सर करू शकतो. त्यानंतर लॅक ऑफ अवेअरनेस अबाउट न्यू टेक्नॉलॉजीज. मग या लॅक ऑफ अवेअरनेस टेक्नॉलॉजीबद्दल अवेअरनेस नाही, मग तुम्ही काय कराल? मग कॅम्प ऑर्गनाईज कराल. सर आम्ही कॅम्प ऑर्गनाईज करू, कॅम्पेन ऑर्गनाईज करू न्यू टेक्नॉलॉजीबद्दल. ज्या म्हणजे आता जवळपास तर इंडियामध्ये अक्रॉस कुठं सर्वकडे सारखाच प्रॉब्लेम आहे. शेतकरी याच्याबद्दल अवेअर आहे म्हणजे कमी प्रमाणात आहेत, आणि आपल्याला पण सांगायला आहे, पण आपण पण तेवढ्या प्रमाणात स्वतः पण आपण तेवढ्या प्रमाणात अवेअर नाही आहे. म्हणतो आपण पण करत नाही. ठीक आहे. त्यानंतर आहे लॅक ऑफ इलेक्ट्रिसिटी. लॅक ऑफ इलेक्ट्रिसिटी हा प्रॉब्लेम कसा टॅकल करणार सर? पीएम कुसुम योजना जो आहे त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता. मग जर आता तुम्ही सांगितलं पीएम कुसुम योजना, तर मग ते तुम्हाला पीएम तुम्ही तुमच्या तोंडातून काढलं पीएम कुसुम योजना, तर सांग म्हणतील त्याचा फुल फॉर्म काय आहे. त्यानंतर फुल फॉर्म सांगितल्यानंतर तुम्हाला विचारतील कधी लॉन्च झाली. त्यानंतर विचारतील तुम्हाला याच्यामध्ये सबसिडी किती आहे, जो की क्वेश्चन पेपरमध्ये एफओमध्ये ऑलरेडी आलेला आहे ना. तर ह्या गोष्टी तुम्हाला सर्व करायच्या आहेत. त्यानंतर लॅक ऑफ स्टोरेज. आपण स्टोरेजबद्दल तर तेवढं काही सांगू शकत म्हणजे तेवढं काही सांगू शकतो म्हणा, पण तेवढं आपल्या इकडे त्याला काही रिझल्ट मिळणार नाही त्याला. तर एवढ्या गोष्टी सांगायच्या गरज नाही आपल्याला. काही काही गोष्टी याच्यामध्ये सांगायच्या, काही स्किप करायच्या, आणि क्वेश्चन चांगल्या प्रकारे हँडल करायचा फक्त बस. इरिगेशन, लॅक ऑफ इरिगेशन फॅसिलिटीबद्दल. आता लॅक ऑफ इरिगेशनमध्ये समजा इरिगेशन अवेलेबल असेल तर ठीक आहे, नसेल तर मग काय करणार? अशा कंडिशनमध्ये आपण काही करू शकत नाही. सर आहे आता इरिगेशन फॅसिलिटीज नाही समजा, पण ज्याच्याकडे आहेत तो काय करतो, फ्लडिंग मेथड यूज करतो. सर्व पाणी जमिनी मोकळं सोडून देतो आणि जास्त जे वॉटर आहे ते वेस्ट करतो आहे ना. तर त्यासाठी मी काय करेल सर, ड्रीप इरिगेशन सजेस्ट करेल, मी स्प्रिंकलर इरिगेशन सजेस्ट करेल है ना. या गोष्टी यामध्ये ॲड करेल. त्यांना अशा पद्धतीने समजावून सांगेल की सो दॅट ते कमी वॉटरमध्ये कमी पाण्यामध्ये जास्त शेतीला पाणी पुरवठा करेल विथ द हेल्प ऑफ ड्रीप इरिगेशन अँड स्प्रिंकलर इरिगेशन. अशा पद्धतीने आपण त्याला सांगू शकतो, टॅकल करू शकतो क्वेश्चनला. ठीक आहे. हे तुम्हाला प्रॉब्लेम सांगितले. बघा सेशन थोडंसं आहे ना तुम्हाला लेंदी वाटेल, पण सेशन क्वालिटीचं सेशन आहे, बिकॉज मी स्वतः तयार केलेले क्वेश्चन आहेत, मी स्वतः केलेलं मटेरियल तुमच्यासोबत प्रोव्हाइड करतोय, आणि मी अजून 2-3 तुम्हाला लेक्चर प्रोव्हाइड करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व मटेरियल, मी मॅक्झिमम मटेरियल प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. पण ॲग्रिकल्चरला लिमिट नाही आहे, याच्यामध्ये कोणतेही क्वेश्चन येऊ शकतात, पण मी इन जनरल जे क्वेश्चन विचारतात ते क्वेश्चन मी तुमच्यासमोर मांडतोय. ठीक आहे. त्यानंतर बघा आता हा एक म्हणजे याच्याबद्दल सहसा काही विचारत नाही, पण एखादं पॅनल आता नशीब कोणाचं सांगू शकत नाही आपण आहे ना. एखादं पॅनल जर का समजा एकदम लाईटली घेत असेल, किंवा लाईटली घेणं इन द सेन्स की ते तुम्हाला एकदम कम्फर्टेबल बनवत असेल, किंवा एकदम साधं क्वेश्चन विचारत असेल है ना, असते एखादं पॅनल असू शकते. तर त्या पॅनलमध्ये मग तुम्हाला विचारतील कोणत्या डिस्ट्रिक्टचा आहे, तर मग तुम्ही सांगाल सर आम्ही या डिस्ट्रिक्टचा आहे. आता पर्टिक्युलरली मी सांगितलं, समजा माझंच एक्झाम्पल पकडा, अज्युम करा की मी बुलढाणा डिस्ट्रिक्टचा आहे. तर मग सांग बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये काय काय फेमस आहे. सर तिथं लोणार सरोवर आहे, सर तिथं गजानन महाराज टेम्पल आहे, अजून बालाजी टेम्पल आहे, त्यानंतर सोबत जिजाऊ सृष्टी आहे है ना. या गोष्टी, मग या गोष्टी तुम्ही जर बोलले ना, तर या गोष्टीच्या बॅकग्राऊंडचं पण इन्फॉर्मेशन थोडीफार कलेक्ट करा, म्हणजे सो दॅट तुम्हाला थोडंफार पण बोलता आलं ना, तो क्वेश्चन चांगल्या प्रकारे तुमचं इम्प्रेशन तिथं त्या क्वेश्चनचं चांगल्या प्रकारे इम्प्रेशन पडेल त्यांच्यावर ठीक आहे, समोरच्यावर.
आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. त्यानंतर आता काही रिलिजियस साईट्स असतील, समजा काही टेम्पल्स असतील ते बघा, हिस्टॉरिकल प्लेसेस असतील. आता संभाजीनगरचे काही जण असतील तर हिस्टॉरिकल प्लेसेसमध्ये एलोरा केव्ज आहेत, अजिंठा केव्ज आहे, याच्याबद्दल किंवा अजून आपला फोर्ट आहे, देवगिरी फोर्ट आहे ना, घृष्णेश्वर टेम्पल आहे. आपलं एक काय म्हणतो आपण त्या ज्योतिर्लिंगापैकी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग तिथं आहे. ह्या गोष्टी सर्व आपल्याला बघायचे आहे. भद्रा मारुती आहे. याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज माहिती पाहिजे बरं का, ते विचारू शकतात, ते काहीही विचारू शकतात म्हणून सांगतो. त्यानंतर क्लायमेट ऑफ युअर डिस्ट्रिक्ट, तुमच्या डिस्ट्रिक्टच्या क्लायमेटबद्दल सांगा. त्यानंतर सॉईल काय आहे, तुमच्या डिस्ट्रिक्टची सॉईल कशा पद्धतीची आहे ते सांगा. क्रॉपिंग पॅटर्न सांगा, तुमच्या एरिया डिस्ट्रिक्टचा काय आहे, म्हणजे कोणत्या एरिया सीझनमध्ये कोणता क्रॉप घेतात ते सांगा. कोणते क्रॉप तुमच्या म्हणजे मॅक्झिमम कोणते क्रॉप तुमच्या एरियामध्ये घेतात ते सांगा. आणि तुम्ही क्रॉप सांगताना तुम्ही क्रॉप सांगाल, आता तुम्ही सांगाल सोयाबीन, तूर, उडीद, मूग, भुईमूग, हरभरा, गहू, ज्वारी, हे तुम्ही सांगसाल तुमच्या एरियामध्ये जे आहेत ते सांगसाल तुम्ही, त्यात प्रॉब्लेम नाही आहे. पण काय आहे माहिती का, एक गोष्ट लक्षात ठेवा, काय करा, मी तुम्हाला सांगतो 2 व्हेरायटी, प्रत्येक क्रॉपची 2 व्हेरायटी, 2 डिसीज, 2 पेस्ट इंग्लिश करून ठेवा. फक्त काय म्हणतो मी, इंग्लिश करून ठेवा. बॉटनिकल नेम नाही, बॉटनिकल नेम मस्ट आहे, फॅमिली मस्ट आहे. त्यासोबत सोबत आपलं जे क्रोमोझोम नंबर आहे ते नाही बोललं चालतात, म्हणजे नाही लक्षात ठेवलं चालतं, आणि लक्षात असेल तर फारच चांगलं. आणि बाकी सोबत तुम्ही कल्टिवेशन, सोईंग, सीड रेट वगैरे, म्हणजे मी असे जे मेजर क्रॉप्स आहेत किंवा जे आपल्या एरियामध्ये घेतात शुगर कॅनबद्दल, त्याच्यामध्ये ॲटलीस्ट 2-2, 3-3 व्हरायट्या तुम्ही लक्षात ठेवा. आणि जे मी सांगितलं ते पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यामध्ये सोईंग कोणत्या पद्धतीनं, म्हणजे कोणती मेथड यूज करतात ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर तुमचं सीड रेट किती आहे ते लक्षात ठेवा. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, 2-2 ॲटलीस्ट. आता मागच्या वर्षी तुम्हाला सांगतो, माझी 1-2 मित्र होते, त्यांना असे सांगितलं की कोणतेही 5 क्रॉप घे म्हणे, आणि 5 क्रॉपच्या 2-2 व्हेरायट्या सांग म्हणे. कोणतेही 5 क्रॉप आणि 2-2 व्हेरायट्या. किंवा मग त्यांनी विचारलं डाळिंब सांग, सफरचंद सांग. त्यानंतर हॉर्टिकल्चर क्रॉपचं बी असंच करायचं बरं का, जे आपल्याला अशाच पद्धतीनं 2-2. आता जनरली तुम्ही एवढा अभ्यास केला आहे मेन्सचा, तुम्हाला माहीत आहेच डेफिनेटली, पण सांगतो एक ॲडिशनल बेनिफिट म्हणून की एक अशा पद्धतीने तुम्ही काढून ठेवा. मी पण मागच्या वर्षी ह्याच पद्धतीनं तयार करून ठेवलं होतं. म्हणजे क्वेश्चन कसा आला ना, तो आपल्याला ॲटलीस्ट 2 व्हेरायट्या त्यांनी विचारल्यात, आपल्याला एक तरी त्यापैकी जमली पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने तरी प्रिपेअर करा. त्यानंतर सॉईलबद्दल तुम्ही तुमच्या एरियामध्ये जी सॉईल आहे याबद्दल सांगू शकता, म्हणजे जे काय आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या एरियामध्ये सरपंच कोण आहे, त्यानंतर तुमच्या एरियामध्ये गार्जियन मिनिस्टर कोण आहे तुमच्या डिस्ट्रिक्टचे, तुमच्या तालुक्याचे MLA कोण आहेत, तुमच्या डिस्ट्रिक्टचे MP कोण आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे आपले खासदार कोण आहेत, आमदार कोण आहेत, ते ह्या सर्व गोष्टी माहिती ठेवा. म्हणजे तुम्हाला विचारता आलं पाहिजे, त्यासाठी म्हणतो मी. त्यानंतर बघा, हा एक क्वेश्चन आहे, हा पण एक क्वेश्चन चांगल्या प्रकारे तुम्ही टॅकल करू शकता. म्हणजे मी अशा पद्धतीने तयार केलेला होता किंवा प्रिपेअर केलेला होता, तुम्ही याच्यामधून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, याच्यामध्ये हाऊ युअर ग्रॅज्युएशन विल बी हेल्पफुल फॉर AFO, म्हणजे AFOसाठी तुमचं ग्रॅज्युएशन कशा पद्धतीने हेल्पफुल असू शकते. तर तुम्ही बोलू शकता, जसं मी याच्यामध्ये दिलेलं आहे, सर आय अंडरस्टँड थरोली द प्रॉब्लेम्स फेस बाय फार्मर्स. का बरं, ते विचारतील मग तुला, का बरं, तू कशा पद्धतीने अंडरस्टँड करतो. सर बिकॉज सर व्हेन आय वॉज इन माय कॉलेज इन लास्ट इयर जेव्हा होतो, समजा आपण लास्ट म्हणजे शेवटच्या वर्षीच ना, रावी कधी असतो आपला, रावी मला वाटतं हां सेकंड म्हणजे लास्ट इयरलाच असतो, पण 7 सेमिस्टर असतो ना, 7 सेमिस्टरला जेव्हा मी माझ्या कॉलेजमध्ये होतो 7 सेमिस्टरला, तेव्हा माझ्या रावीमध्ये मला फार्मरसोबत डील करायचं एक्सपोजर मिळालं आहे ना. आय हॅव एक्सपोजर ऑफ डायरेक्ट डिलिंग विथ फार्मर्स. त्या फार्मरसोबत मला डील करण्याचं एक्सपोजर होतं, किंवा मी त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला आहे, काही त्यांच्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला आहे. का बरं, म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये रावी प्रोग्राममध्ये आपल्याला त्या पद्धतीची ॲक्टिव्हिटी करावं लागतात, म्हणून त्यांच्यासोबत आपलं एक्सपोजर चांगलं आहे ना. तर हे तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. त्यानंतर इन माय ग्रॅज्युएशन आय हॅव लर्न लॉट मेनी टेक्निकल अस्पेक्ट रिलेटेड टू इम्प्रूव्हिंग क्रॉप प्रोडक्टिव्हिटी अँड प्रोडक्शन आहे ना. जेव्हा मी ग्रॅज्युएशनमध्ये होतो तेव्हा मी खूप साऱ्या गोष्टी अशा शिकलेल्या आहेत, टेक्निकल अस्पेक्ट रिलेटेड टू इम्प्रूव्हिंग क्रॉप प्रोडक्टिव्हिटी अँड प्रोडक्शन. म्हणजे याच्यासाठी मी अशा भरपूर साऱ्या गोष्टी टेक्निकल, म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी ड्युरिंग माय ग्रॅज्युएशन मी शिकलेलो आहे. कशासाठी, कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो क्रॉप प्रोडक्टिव्हिटी, क्रॉप प्रोडक्शन आहे ना, याच्यासाठी काय ज्या गोष्टी लागतात त्या शिकलेलो आहे. त्यामुळं मी माझं हे ग्रॅज्युएशन जे आहे ते मला IBPS AFOमध्ये ॲज अन ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरमध्ये हेल्प करू शकतं.
मला माहिती आहे प्रॉब्लेम, फार्मरचे प्रॉब्लेम माहिती आहे, त्यामुळे मी त्याला चांगलं डील करू शकतो आहे ना. तर अशा पद्धतीने बघा हे एक सेशन होतं. मी तुम्हाला एक सेशन चांगल्या प्रकारे मला वाटतं मी क्वालिटी मटेरियल प्रोव्हाइड केलं आहे. तुम्हाला हे एवढं कोणी लिहून देणार नाही बरं का, हे एवढं कोणी लिहून देणार नाही. मी सांगतो, आत्ता सांगतो, हे एवढं कोणीच लिहून देणार नाही. तुम्हाला जे सांगतील की असं असं करा, तसं असं करा, हे करा, असं असं करा, हे सांगतील तुम्हाला. पण हे एवढं कोणी तुम्हाला लिहून देणार नाही, कारण कोणी असं स्वतः तयार करत नाही ना रे. एक इन जनरल बोलून जाते कोणी पण, असं असं केलं पाहिजे, तसं असं केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण मी तुम्हाला हे माझं स्वतःचं तुम्हाला मटेरियल जे आहे ते प्रिपेअर केलेलं आहे, तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. आणि सोबत बघा आता इंट्रीम बजेट पण लॉन्च झालेलं आहे. ते इंट्रीम बजेट ॲग्रिकल्चरला काय मिळालं ते बघा, त्यामध्ये काय आपल्या म्हणजे अजून काही हायलाईट्स असतील बाकीचे पण ते बघा. सोबत आपल्या बाकी तर काही मग दुसऱ्या गोष्टी लक्षात ठेवायची काही गरज नाही, पण मग ह्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतोय. आणि सोबत अजून पण हे तर 4-5 क्वेश्चन आपण डिस्कस केले, 4-5 गोष्टी आपण डिस्कस केल्या जस्ट. त्याच्यामध्ये मी भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या बरं का. डिस्कस मी 5-7 क्वेश्चन केले, पण त्याच्यामध्ये मी 7 क्वेश्चनच्या 3 पट जास्त गोष्टी सांगितल्या आहेत. तुम्हाला काय काय करायचं, काय म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या, कशाबद्दल नॉलेज ठेवायचे, आणि काही काही एक्सप्लेन पण करून सांगितलं की कशा पद्धतीने तुम्हाला आन्सर द्यायचे. ठीक आहे, या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या अशा पद्धतीने. तर आपण आता एक दिवस मला गॅप द्या, कारण मला PPT पण तयार करावं लागते आणि मला तेवढा वेळ मिळत नाही, त्यामुळे मला थोडा प्रॉब्लेम होत आहे. मी तुम्हाला अल्टरनेट डेला सेशन प्रोव्हाइड करेल. आणि बिकॉज बँकचा जो टाईम आहे, जॉबचा टाईम जो आहे तो खूप जास्त होत आहे, म्हणजे 8-7:30 डेली माझा टाईम डेली होत आहे. आणि त्यामुळे मग आल्यानंतर जेवण वगैरे थोडंसं वेट करणं, आणि वेट करून म्हणजे रिलॅक्स करणं आणि जेवायला जाणं. जेवण आल्यानंतर थोडंसं थकल्यासारखं होतं, आणि त्यामुळे मला प्रॉब्लेम होतो. म्हणून मग मला एक दिवस द्या, मध्ये अल्टरनेट डेला तुम्हाला सेशन प्रोव्हाइड करतो. तोपर्यंत याच्यावर मी जे बोललो आहे ना, त्याच्यावर तुम्ही चांगल्या प्रकारे मटेरियल कलेक्ट करायचा प्रयत्न करा. आणि प्रयत्न करा म्हणजे कलेक्ट करा. आणि सोबत काय करा, जर तुम्ही, मी काय म्हणतो, जर तुम्ही ग्रुप असेल, तुमचा ग्रुप असेल 4-4, 5-5 जणांचा, मुलीमध्ये आता मुलीमध्ये असं काही नाही बोलायसारखं, मित्र मुली पण, मुलं मुली एकत्र पण डिस्कशन करू शकतात. मुलं त्यांचा ग्रुप असेल, तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही स्पेशल करा. मुलीचा असेल तर तुम्ही स्वतः तुमचा म्हणजे ग्रुप तयार, 3-4 जणां मिळून ग्रुप तयार करून डिस्कशन करू शकता याच्याबद्दल. म्हणजे एकमेकाला विचारायचं रे, काही नाही, एकमेकाला विचारायचं, ट्राय करायचं, काहीच नाही. आता 3-4 जणां मिळून बसायचं, 4 जणां मिळून बसायचं, आणि एका जणाला समोर बसवायचं, आणि 3 जणांनी त्याला क्वेश्चन करायची. ठीक आहे, आणि त्यांना बोलायचा प्रयत्न करा. हे एक चांगली म्हणजे एक ॲक्टिव्हिटी आहे बरं का. आम्ही गेल्या वर्षी, मागच्या वर्षी 5-7 जण होतो बघा, 7 जण. तर त्याच्यामध्ये बरेच जण लागले, 3 जण लागले मला वाटतं, 3-4 जण लागलो आम्ही. 7 जणांचा ग्रुप होता. म्हणजे तो मी सांगितलेला तो ॲग्रिकल्चरचा अभ्यास करायचा ग्रुप वेगळा होता, आणि इंटरव्ह्यूसाठी एक वेगळा ग्रुप तयार केलेला होता मी 7-8 जणांनी. 7 जण होतो मला वाटते, 7 की 8 जण होतो आम्ही. त्यातले 4 जण लागलो आम्ही. तर आम्ही डिस्कशन करायचो. त्यातलं बघा, त्यामधला एक लागला PNB मध्ये, प्रज्वल मेंढे जो माझा मित्र आहे. दोघं आम्ही लागलो सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये, आणि एक लागला युनियन बँकमध्ये. तर अशा पद्धतीने आम्ही 4 जण मागच्या 7-8 जणांच्या ग्रुपमधून इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा तयारी केली तेव्हा लागलो. तर तुम्ही जर का पॉसिबल असेल ना, तुमचे मित्र मैत्रिणी कोणी असेल सोबत, तर तुम्ही करा. ते एक चांगलं तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे, त्याचा एक चांगला बेनिफिट होईल तुम्हाला. तर अशा पद्धतीने सेशन होतं. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल, आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ हे सेशन जर का आवडला असेल, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रासोबत शेअर सो दॅट त्यांना पण त्याचा फायदा होईल. आणि बाकी गायडन्स तर आपण कंटिन्यू करणारच आहोत. सोबत आता ॲग्रीचे पण नंतर आपलं इंटरव्ह्यू सेशन हे जेव्हा तुमचं सायकल कंप्लीट होईल, हा इंटरव्ह्यू कंप्लीट होईल, त्यानंतर आपण फ्रेशरसाठी जे नवीन स्टुडंट आहेत त्याच्यासाठी पण ॲग्रिकल्चरचे फ्री लेक्चर प्रोव्हाइड करणार आहोत. थँक्यू, भेटू नेक्स्ट सेशनमध्ये.